मोशी कचरा डेपोच्या दुर्घटनेनंतर गेल्या महिनाभरामध्ये महापालिका प्रशासन शहराचा कचरा प्रश्न हाताळण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे, पूर्णतः अपयशी ठरलेला आहे। 8 जुलैला मोशी मध्ये दुर्घटना घडली। कचरा डेपो मधला कचऱ्याचा डोंगर कोसळला। तो वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो आहे त्याच्यावरती डोंगर कोसळला। 24 लोक त्याच्यामध्ये गाडले गेले। 9 लोकांचा मृत्यू झाला। बाकीच्यांना वाचवण्यामध्ये यंत्रणा यशस्वी झाली। परंतु तेव्हापासून आतापर्यंत या कचरा डेपोमध्ये कचरा रिचवणं बंद झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये चौकात इथून तिथून कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत। कचरा गोळा करणाऱ्या गाड्या 2-2, 3-3 दिवस येत नाही। लोक घरामध्ये कचरा साठवून ठेवतात। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून झालेल्या आहेत, काहीही फरक पडत नाही। त्याचं कारण असं आहे, या प्रशासनाला गेल्या महिनाभरामध्ये या कचरा समस्येचे हल करण्यात, कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यात पूर्ण अपयश आलेलं आहे। संपूर्ण शहराची कचरा कुंडी होत चाललेली। ज्या शहराला देशामध्ये स्वच्छ सुंदर शहराचा पुरस्कार मिळाला होता, आज या शहराला गलिच्छ शहर म्हणून, होय गलिच्छ शहर म्हणून, कारण इथून तिथून चौकात जे कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत ते उचलले जात नाही। 10-10, 15-15 दिवस झाले ते तसेच पडून आहेत। त्याची दुर्गंधी सुटलेली आहे। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अजून प्रशासनाला कचरा गोळा करून तो साठवण्यासाठी, त्याचं विलगीकरण करण्यासाठी जागा मिळत नाहीये। महिनाभरामध्ये नगरसेवकांना सुद्धा त्या संदर्भामध्ये प्रशासनाने अपील केले की जागा कुठे असेल शोधून सांगा, ते सुद्धा मिळत नाहीये। कचऱ्याच्या प्रश्नावरती दरवर्षी जवळजवळ 500 ते 600 कोटी रुपये खर्च होतो। पैसा जातो कुठे? मोशी कचरा डेपोमध्ये त्यांनी आतापर्यंत जे प्रकल्प राबवले, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, त्यासाठी 59 कोटी रुपये खर्च केला। हॉटेल वेस्ट पासून CNG टिफिन जो बनवायचा CNG गॅस, त्यासाठी 1.25 कोटी खर्च केला। बायोमायनिंग साठी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले। दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 कोटी खर्च केले। बांधकाम राडारोडापासून विटा बनवायच्या त्याच्यापासून, त्यासाठी 3 कोटी 67 लाख खर्च केले। नंतर आतापर्यंत पवना इंद्रेनमुळा नदीतून जलपर्णी काढणे, ती रचवणे, त्याच्यापासून वेस्ट नवीन खत निर्मिती करणे, 5 कोटी खर्च। 100-125 कोटी नुसतं मोशी कचरा डेपोवरती गेल्या 2 वर्षात खर्च केला। पैसा गेला कुठे? आणि आता शहरामध्ये इथून तिथून कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत। लोक इतके वैतागलेले आहेत। घरात 2-2, 3-3 दिवस कचरा साठवून ठेवायचा, गाडी आल्यावरती तो टाकायचा। त्या गाड्यांची व्यवस्था सुद्धा आता इतकी, त्यांची अवस्था इतकी, ते कर्मचारी सुद्धा वैतागलेले आहेत अक्षरशः। प्रशासनाला साधा कचऱ्याचाही प्रश्न सोडवता येत नाही। प्रशासन अपयशी ठरले। हा महापालिका आयुक्त आणि त्यांची यंत्रणा ही या बाबतीमध्ये पूर्णतः अपयशी ठरली। त्याचा परिणाम संपूर्ण शहराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तुम्ही जोपर्यंत बोलत नाही, तुम्ही व्यक्त होत नाही, तोपर्यंत हे प्रशासन बदलणार नाही। नगरसेवक बथडपणे महापालिका सभागृहामध्ये या विषयावरती फक्त वांझोटी चर्चा करतात, निकाल काहीच लागत नाहीये। त्याच्यामुळे नगरसेवकांना सुद्धा तितकंच जबाबदार धरलं पाहिजे। तुम्ही बोललं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा।